नमस्कार, मी प्रियंका. कुक विथ प्रियू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाला भरलेली वांगी. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, वांगी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता बनवूया भरलेली वांगी. त्यासाठी लागणारे साहित्य लहान आकाराची वांगी. लहान आकाराची वांगी ही चवीला खूप छान लागतात, त्यात कडवटपणा जास्त नसतो. चला तर मग घेऊया लहान आकाराची वांगी. खोबरे, शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र वाटून त्याचा मसाला तयार करून घेऊया. 2 मध्यम आकाराचे कांदे, लाल तिखट, गरम मसाला पावडर, धना पावडर, मीठ, हळद. फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेणे. त्यामध्ये कांदा टाकून तो गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेणे. त्यामध्ये सगळे मसाले व मीठ टाकून एकत्र करून घेणे. चांगले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून चांगले एकजीव करून घेणे. बघा कशी मस्त त्याला कलर आलेला आहे. त्यानंतर वाटलेला मसाला टाकून एकजीव करून घेणे. झाकण लावून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणे. आहा, मस्तच, जबरदस्त, काय खमंग सुटलाय. वांगी चिरून 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवावी. मिठाच्या पाण्यात ठेवल्याने वांगीचा रंग तसाही टिकून राहतो आणि लवकरही शिजतात आणि काळी पडत नाहीत. मसाल्याला चांगली तरी आल्यानंतर वांगी टाकून सर्व एकजीव करून घेणे. पूर्ण मसाला त्यामध्ये लागला पाहिजे व आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून वाफेवर शिजवून घेणे. बघताय ना किती मस्त वांगी झालेली आहेत. रंगही छान आलेला आहे. वरतून कोथिंबीर टाकून आपण भातासोबत, चपातीसोबत, पावासोबत, ब्रेडसोबत, भाकरीसोबत मस्त अशी वांग्याची रेसिपी बनवून तुम्ही खाऊ शकता. मग कशी वाटली ही भरलेली वांगी? माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.